नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौकोन आणि चौकोनाचे प्रकार या टॉपिकवर आधारित हा आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी पहिले 2 व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी कृपया ते पाहावे, म्हणजे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे किंवा यामध्ये जे उदाहरणं सोडून दाखवले आहेत ते उदाहरणं समजण्यास अधिक सोपं जाईल। तर पाहूया पहिलं उदाहरण। Quadrilateral ABCD is a rhombus and its diagonals intersect each other in point E. Length AC is equal to 8 cm. Length BD is equal to 6 cm. Find length AB. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे। कर्ण परस्परांना E बिंदूत छेदतात। लेंथ AC हा 8 सेंटीमीटर असून लेंथ BD बरोबर 6 सेंटीमीटर। तर लेंथ AB आपल्याला शोधायचा आहे। सर्वप्रथम पाहायचं आहे हा कोणता प्रकार आपल्याला दिलेला आहे, तर हा आहे रोम्बस। आता रोम्बसचे जे आपण प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म पाहिले त्यामध्ये आपण एक प्रॉपर्टी पाहिली की जे याचे कर्ण आहेत हे परस्परांना काटकोनात छेदतात। डायगोनल्स इंटरसेक्ट ईच अदर इन राईट अँगल। या ठिकाणी 90 अंशाचा कोन करतात, अर्थात हे सर्व चारीचे चारी कोन 90 अंशाचे करतात आणि हे एकमेकांना समान भागामध्ये विभागतात। म्हणजे हा जो आहे ए पासून ई पर्यंतचे जे अंतर आहे तेवढंच अंतर ई पासून सी पर्यंत असणार आहे आणि डी पासून ई पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर ई पासून बी पर्यंत असणार आहे। आता आपल्याला काय गोष्ट ज्या ज्या दिलेल्या आहेत त्या पाहूया। लेंथ AC माहित आहे, AC पूर्ण माहित आहे, पूर्ण AC आहे 8 सेंटीमीटर। जर AC 8 आहे तर याचे दोन सारखे भाग म्हणजेच हा AE पर्यंतचा भाग 4 सेंटीमीटर येईल आणि हा 4 सेंटीमीटर असणार आहे। आपण लिहून घेऊ। AE इज इक्वल टू लेंथ म्हणा, लेंथ AE इज इक्वल टू लेंथ EC इज इक्वल टू 1/2 लेंथ AC। AC च्या हाफ असणार आहेत ती, AC च्या निम्मे, आणि AC आहे आपल्याला माहित आहे AC 8 म्हणजेच प्रत्येकाची जी लांबी आहे ती आलेली आहे 4 सेंटीमीटर। त्याच पद्धतीने DB किंवा BD आपल्याला माहित आहे, BD आहे 6, तर या 6 चे सारखे दोन भाग झालेले आहेत, म्हणजे हा एक भाग 3 सेंटीमीटरचा आणि हा जो DE आहे हा असणार आहे 3 सेंटीमीटर। लेंथ DE इज इक्वल टू लेंथ EB इज इक्वल टू 1/2 लेंथ BD आणि BD आपल्याला दिलेला आहे 6, म्हणून ह्या दोघांची जी लांबी आहे DE आणि EB यांची लांबी आलेली आहे 3 सेंटीमीटर। आता ह्या ट्रायंगलचं निरीक्षण करायचं आहे। ट्रायंगल AEB मध्ये या ठिकाणी तर 90 अंशाचा कोन झालेला आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे। तर ट्रायंगल AEB मध्ये अँगल AEB बरोबर 90 डिग्री। आता हे कशावरून लिहिलं आपण, तर जे रोम्बसचे दोघं डायगोनल्स असतात ते परस्परांना या ठिकाणी परपेंडिक्युलर असतात, म्हणून आपण म्हणू शकलो की AEB चं माप जे आहे ते 90 अंश आहे। आता जर एक अँगल 90 डिग्री असेल तर त्या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडू शकतो। बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर इज इक्वल टू AE स्क्वेअर प्लस EB स्क्वेअर। हा कर्ण आहे किंवा हायपोटेनस आहे, तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर, आणि याला जर आपण बेस म्हटलं तर हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर। तर किमती जर टाकल्या आपण याच्यामध्ये तर AE आपल्याला माहित झालंय 4, 4 चा वर्ग अधिक EB आहे 3, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग आहे 16, 3 चा वर्ग 9, 16 अधिक 9 बरोबर 25। आता AB वर्ग आपल्याला AB काढायचा आहे, म्हणून वर्ग जो आहे तिकडे पाठवू, म्हणजेच तिकडे होईल वर्गमुळात 25, थोडक्यात 5 सेंटीमीटर। AB बरोबर 5 सेंटीमीटर। आता हे झालं आपण स्टेप बाय स्टेप सोडवणं। ज्यावेळेस आपण हे उदाहरण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोडवतो त्यावेळेस आपल्याला क्विक लक्षात येण्यासारख्या गोष्टी काय असतात पहा। आपण पायथागोरसचं थेरम हे एक पूर्ण टॉपिक पाहिलं,
त्या टॉपिकमध्ये आपल्याला लक्षात आलं की 3, 4 अँड 5 3, 4 अँड 5 हे काय आहे तर पायथागोरसचं ट्रिपलेट आहे किंवा 3, 4 जर दिसतंय तर तिसरी बाजू जी आहे ती 5 येणार आहे. आपल्याला लगेच कन्फर्म व्हायला पाहिजे आणि आपण पर्यायाकडे जायला पाहिजे की AB बरोबर 5 सेंटीमीटर, म्हणजे एवढं सोडवण्याची गरज आपल्याला पडणार नाही. फक्त इथे AC आहे 8 तर ही 4 नंतर ही 6च्या निम्मे 3 या दोन बाजू माहीत झाल्यावर आपल्याला तिसरी बाजू सांगता यायला पाहिजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पुढचा प्रश्न पाहूया. द लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस इज 24 सेंटीमीटर. इफ द साइड ऑफ द रोम्बस इज 13 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ द अदर डायगोनल. समभुज चौकोनाचा एक कर्ण आपल्याला 24 सेमी दिलेला आहे. बाजू दिलेली आहे 13 सेमी. आपण आकृतीमध्ये लिहून घेऊया. बाजू दिलेली आहे 13, प्रत्येक बाजू 13 सेमी असेल. त्यानंतर कर्ण दिलेला आहे 24. समजा BD हा जो कर्ण आहे हा 24 आहे, तर दुसरा कर्ण शोधा, म्हणजे AC आपल्याला शोधायचा आहे. तर पाहूया काय करता येईल. सर्वप्रथम आपण दिलेला चौकोन कोणता हे पाहिलं तर आपल्याला त्याच्या गुणधर्मानुसार कळेल की रोम्बस आहे, म्हणजे आपल्याला लगेच आठवायला पाहिजे या चौकोनाचे कोणकोणते गुणधर्म आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात येईल की या चौकोनाच्या ज्या आहेत त्या चारही बाजू ज्या असतात त्या समान मापाच्या असतात. ऑल साइड्स आर इक्वल. त्यानंतर याचे जे डायगोनल आहेत ते परस्परांना काटकोनात छेदतात आणि एकमेकांचे सारखे भाग करतात. उदाहरणार्थ B पासून E पर्यंत हा जो भाग आहे त्याच मापाचा हा भाग असणार आहे E पासून D पर्यंत, आणि A पासून E पर्यंत जे माप असेल तेच माप असणार आहे E पासून C पर्यंत. थोडक्यात हे दोघं डायगोनल परस्परांना बायसेक्ट करतात आणि 90 डिग्री मध्ये, हे महत्त्वाचं आहे. तर आता पाहूया जे आपल्याला दिलेले आहे त्यावरून आपल्याला काय काय लक्षात आलं. तर आपल्याला एक बाजू दिलेली आहे ती आपण BC 13 सेंटीमीटर लिहून घेतली. त्यानंतर समभुज चौकोनाचा एक कर्ण 24 सेमी आहे. आता BD आपण जर 24 म्हणला, समजा BD बरोबर 24 सेंटीमीटर, BD 24 असेल तर आपल्याला त्यावरून लक्षात येईल की हा त्याचा काय आहे मध्यबिंदू आहे. तर इकडचा भाग हा हाफ आणि इकडचा भाग हाफ, म्हणजेच BE बरोबर 12 सेंटीमीटर. BE बरोबर 12 सेंटीमीटर. नंतर आपल्याला हा जो आहे हा BC या ट्रायंगल BECच्या संदर्भात कर्ण आहे किंवा त्याला आपण हायपोटेनस म्हणतो. काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरची बाजू म्हणजे कर्ण किंवा हायपोटेनस. तर आता या दोन गोष्टी माहीत आहेत तर आपल्याला EC काढता येईल आणि ECचं मेजरमेंट मिळाल्यानंतर ECच्या जेवढं माप असतं AEचं आणि ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला AC म्हणजेच दुसरा जो कर्ण आहे तो माहीत होईल किंवा जो अदर डायगोनल आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला मिळणार आहे. तर पाहूया. इन ट्रायंगल BEC अँगल BEC इज इक्वल टू 90 डिग्री, आणि याला काय कारण असणार आहे तर जे हायपोटेनस असतात ते एकमेकांना पॅरलल असतात. AC पॅरलल टू BD, आणि म्हणून हे पॅरलल ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी झालेला जो अँगल आहे तो 90 डिग्री असतो. तर मग आता हा जो ट्रायंगल झालेला आहे BEC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर या ट्रायंगलमध्ये आपण लिहू शकतो की BC स्क्वेअर इज इक्वल टू BE स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. तर पाहूया ज्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्याला BC माहीत आहे. BC आहे 13चा वर्ग बरोबर BE आहे 12चा वर्ग अधिक EC आपल्याला माहीत नाही. EC स्क्वेअर आहे तसंच ठेवा. नंतर हा 12चा वर्ग आहे, 13चा वर्ग 169, नंतर 12चा जो वर्ग किंवा स्क्वेअर आहे तो प्लस आहे, इकडच्या बाजूला आल्यावर मायनस होईल आणि तिकडे EC स्क्वेअर शिल्लक राहील. 169 मधून 144 गेल्यावर शिल्लक राहतील 25 आणि इकडे आहे EC स्क्वेअर. हा स्क्वेअर इकडे आल्यानंतर स्क्वेअर रूट आणि तिकडे शिल्लक राहिलेला आहे आपला EC. तर आता लक्षात येईल तुम्हाला की EC बरोबर किती आलेला आहे तर 5. EC बरोबर 5. जर EC 5 आहे तर EC वरून आपल्याला AE पण सांगता येईल.
EC आणि EE हे दोघं सारखे असतात, कारण हे हे दोन डायगोनल परस्परांना बायसेक्ट करतात, म्हणून EC इज इक्वल टू EE इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आणि त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे AC. AC म्हणजेच काय आहे तर AE प्लस EC म्हणजे 5 प्लस 5 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. तर दुसरा जो डायगोनल आहे त्याचा आपण मेजरमेंट काढलेला आहे 10 सेंटीमीटर. पुढे पाहूया. इन द फिगर लाईन AB पॅरलल टू लाईन CD, AB पॅरलल टू CD. नंतर मेजरमेंट ऑफ अँगल DQN इज इक्वल टू 120 डिग्री. DQN या ठिकाणी झालेला जो अँगल आहे तो आहे 120 डिग्री. इफ सेगमेंट QS इज द डायगोनल, Q पासून S हा डायगोनल आहे ऑफ क्वाड्रिलेटरल PQRS, देन मेजरमेंट ऑफ अँगल BSQ आपल्याला विचारलेला आहे. BS आणि Q इथपर्यंतचा जो हा अँगल आहे हा आपल्याला विचारलेला आहे. सर्वप्रथम जे सोपं लक्षात येते त्यावरून की हा AB आणि CD पॅरलल आहे. त्यानंतर एक गोष्ट की जे हे ट्रान्सव्हर्सल आहेत PQ आणि SR या दोघांचं जे मेजरमेंट आहे ते देखील सारखं आहे. थोडक्यात हा जो या ठिकाणी तयार झालेला आहे या चारही बाजू सारख्या आहेत, म्हणजे हा रोम्बस आहे. आणि रोम्बसच्या संदर्भात आपण म्हणू शकतो की रोम्बसच्या ज्या अपोजिट साइड आहेत त्या पॅरलल असतात. रोम्बस इज ऑल्सो अ पॅरलेलोग्राम. रोम्बस असेल किंवा आयत असेल, चौरस असेल, हे सुद्धा समांतरभुज चौकोन असू शकतात किंवा असतातच. तर आता पाहूया. या समोरासमोरच्या सर्व बाजू पॅरलल आहेत. सर्वप्रथम DQN आपल्याला माहित आहे, यावरून आपण ह्या कोनाचं माप सांगू शकतो. हे एकमेकांचे करस्पॉन्डन्स अँगल किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, संगत कोन आहेत, म्हणून मी लिहितो AB पॅरलल CD and PQ is transversal. ती जर त्यांची छेदिका असेल तर AB आणि CD समांतर आहेत आणि PQ ही त्यांची छेदिका आहे. तर अशा परिस्थितीमध्ये अँगल DQN आणि अँगल BPN किंवा BPQ म्हणू. N एकाच लाईनीत असल्यामुळे तुम्ही या दोघांपैकी कोणताही पॉईंट घेतला चालेल. इथे सुद्धा S किंवा B पैकी एक घेतला. अँगल SP किंवा BPQ या दोघांचं जे मेजरमेंट आहे ते सारखं असणार आहे. आणि यापैकी आपल्याला DQN दिलेला आहे तो आहे 120, म्हणजे हा सुद्धा असणार आहे 120. आणि हे एकमेकांचे संगत कोन किंवा त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो. हे दोघं एकमेकांचे संगत कोन आले. आणि त्याच ठिकाणी पुन्हा ही PQ आणि SR सुद्धा समांतर आहेत. तर हा कोन आहे याचा संगत कोन हा असणार आहे BSR. तर त्याचं सुद्धा माप 120 असणार आहे. अँगल BSR इज इक्वल टू ऑल्सो 120 डिग्री, कारण हा P जो दिसतोय अँगल या ठिकाणी आणि हा BSR हा अँगल, हे दोघं एकमेकांचे संगत कोन आहेत. सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने हे दोघं संगत कोन आपण दाखवले तसंच PQ आणि SR जर समांतर असतील आणि AB ही त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर त्यावेळेस हा जो QPS अँगल आहे आणि दुसरा BSR हा अँगल आहे, हे दोघं एकमेकांचे संगत कोन असणार आहेत. आता आपल्याला हा जो पूर्ण अँगल विचारलेला आहे BSQ, त्यापैकी आपण BSR मिळवला 120 आहे. त्यानंतर आता आपल्याला पूर्ण अँगल हा एवढा बाकी आहे. आता जर हा त्याच्यात प्लस केला आपण 120 मध्ये तर आपल्याला पूर्ण BSQ अँगलचं मेजरमेंट मिळणार आहे. तर मग याचं मेजरमेंट काढण्यासाठी पाहूया काय आपल्याला पाहता येईल. तर सर्वप्रथम हा BSR हा 120 आहे. जर आपण विचार केला तर RSP हा जो आहे हा असणार आहे 60 डिग्री, कारण हे दोघं एकमेकांचे लिनियर पेअर आहेत किंवा रेषीय जोडीतील कोन आहेत. मग रेषीय जोडीतील कोनांची मापांची बेरीज 180 अंश असते.
जर हा 120 दिसतोय तर हा इकडे असलेला कोन जो आहे तो 60 असणार आहे. आणि 60 पैकी आता हा जो QS आहे हा डायगोनल आहे आणि रोम्बसचा डायगोनल हा अपोजिट अँगल जे आहे ते एक दुभागतो, अपोजिट अँगलला बायसेक्ट करतो. म्हणजे हा 60 डिग्री पैकी हा 30 डिग्री असणार आहे आणि हा 30 डिग्री. आता आपल्याला ह्या ज्या BSQ या अँगलचं मेजरमेंट विचारलेलं आहे ते आपण सांगू शकतो. हा 120 इथपर्यंत आणि हा 30, 120 अधिक 30 बरोबर 150 अंश. आकृतीत समजून घ्या. द मेजर ऑफ अँगल ABC ऑफ अ रोम्बस ABCD इज 100 डिग्री. देन व्हॉट इज मेजरमेंट ऑफ अँगल BDC. समभुज चौकोन ABCD मध्ये कोन ABC बरोबर 100 अंश, तर मेजरमेंट ऑफ अँगल BDC किती? BDC आता ही आकृती आपण पाहूया आधी. BDC आपल्याला विचारलेला आहे. BD हा त्याचा डायगोनल आहे आणि क्वाड्रिलॅटरल ABCD हा रोम्बस आहे, म्हणजे समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाचे जर आपण गुणधर्म पाहिले तर आपल्याला हे माहित आहे की समभुज चौकोनाच्या चारही ज्या बाजू आहेत त्या सारख्या मापाच्या असतात, म्हणजे एकरूप असतात. दुसरी गोष्ट, समभुज चौकोनाचे जे विरुद्ध कोन किंवा समोरासमोरचे कोन असतात, समोरासम्मुख कोन आपण त्याला म्हणतो, अपोजिट अँगल्स, ते कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे एकरूप असतात. तर आता दिलेल्या माहितीवरून आपण पुढे सरकूया. ABC हा आपल्याला दिलेला आहे 100 डिग्री. तर ABC जर 100 असेल तर त्याच्या अपोजिट असलेला ADC सुद्धा 100 डिग्री असेल. तेवढे एक सेंटेन्स मी आधी लिहून घेतलेला आहे. ABC इज इक्वल टू ADC इज इक्वल टू 100 डिग्री. आता दुसरी एक गोष्ट आपण शिकलोय की जे रोम्बसचे जे डायगोनल असतात ते जे समोरासमोरचे कोन आहेत त्यांना दुभागतात, दोन सारखे त्यांचे भाग करतात. म्हणजे हा जो BD आहे हा या ABC चे दोन भाग करतोय. जर हा 100 डिग्री आहे तर इकडचा जो आहे तो 50 डिग्री आणि इकडचा सुद्धा 50 डिग्री. त्याच पद्धतीने समोर असलेला जो अँगल आहे ADC यामध्ये सुद्धा इकडचा 50 आणि इकडचा 50 येईल, कारण टोटल जो आहे तो 100 डिग्री आहे. म्हणून BDCचं माप विचारलं तरी आपण 50 डिग्री लिहूया आणि BDA विचारलं असतं तरी देखील 50 डिग्री किंवा 50 अंश आलं असतं. लक्षात घ्या. अँगल BDC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ अँगल ADC. आणि याला कारण काय, तर BD हा काय आहे, डायगोनल आहे. BD हा डायगोनल आहे आणि तो जे समोरासमोरचे कोन आहेत त्याचे सारखे भाग करतो. म्हणून आपल्याला म्हणता येईल की BDC हा या ADCच्या हाफ आहे आणि ADCचं माप आपल्याला माहित आहे 100, म्हणून BDC येणार आहे 50 अंश. जर आपण भाग दिला 100ला 2 ने तर 50 अंश येईल. इन पॅरलेलोग्राम ABCD मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू 60 डिग्री. देन मेजरमेंट ऑफ B. आपल्याला दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे असं सांगितलं. समांतरभुज म्हणजे त्याच्या समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत त्या समांतर असतील, अशा पद्धतीचा हा चौकोन असेल की समोरासमोरच्या बाजू समांतर. आता यापैकी समजा A, B, C आणि D या पद्धतीने जर आपण नाव दिलं तर आपल्याला A दिलेला आहे 60 अंशाचा आणि विचारलेला आहे B. जर विचार केला तर या दोन बाजू समांतर असतात आणि हे जे दोन अँगल आहेत समांतरभुज चौकोनाचे लगतच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. दोघं मिळून 180 अंश असतात. मग जर हा 60 असेल तर आपण तोंडी सांगू शकतो की अँगल B किती असणार आहे, 120. आणि यावरून आपण इतरही सांगू शकतो. हा A जो आहे याचा अपोजिट अँगल हा सुद्धा 60 डिग्री असेल. अपोजिट अँगल्स आर इक्वल. हा 60 डिग्री तर हा सुद्धा 60 आणि हा आपण कसा काढला तर या दोघांची बेरीज असते 180 अंश. 180 मधून जर हे 60 काढून घेतले तर राहिले 120. म्हणून आपण सांगू शकतो मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू 120 डिग्री. पुन्हा एकदा लक्षात घ्या. ॲडजसेंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी अँगल्स किंवा त्याला आपण पूरक कोन म्हणतो, ज्यांची बेरीज 180
80° असते। समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोणतेही दोन, लगतचे म्हणजे जवळचे, हे दोघं घ्या, यांची बेरीज सुद्धा 180 येईल। हे दोघं घ्या, यांची बेरीज 180° येईल। सी आणि डी घ्या, यांची सुद्धा बेरीज 180° येईल। आणि ए आणि डी घेतला, यांची सुद्धा 180° येईल। Which of the following is not a parallelogram? पुढीलपैकी कोणता समांतरभुज चौकोन नाही? पहिला पाहूया आयत। आयत या पद्धतीच्या आयताची आकृती असते, समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात आणि प्रत्येक कोन हा काटकोन असतो। आता मी तुम्हाला वरच्याच उदाहरणामध्ये आपण एक पाहिला नियम की जे जवळचे दोन कोन आहेत हे पूरक कोन असतात किंवा सप्लिमेंटरी अँगल असतात, ज्यांची बेरीज 180° असते। आता या ठिकाणी जर पाहिलं हा 90° आहे, हा सुद्धा 90° आहे। दोघांचं जर पाहिलं आपण बेरीज तर 180 येते, पुन्हा या दोघांची सुद्धा केली तर 180। अशा पद्धतीने ज्या लगतच्या दोन कोनांची बेरीज 180° येते, हा एक जो पॅरलेलोग्रामचा गुणधर्म आहे हा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। त्यानंतर समोरासमोरच्या बाजू या पॅरलल असतात किंवा समांतर असतात। तर ह्या उदाहरणामध्ये किंवा आयताच्या संदर्भात समोरासमोरच्या बाजू या समांतरच असतात, म्हणून आयत हा सुद्धा एक पॅरलेलोग्राम असतो, हे लक्षात ठेवा। त्यानंतर स्क्वेअरच्या संदर्भात किंवा चौरसच्या बाबतीत ज्या सर्व बाजू सारख्या असतात, चारच्या चार बाजू सारख्या असतात, चारही कोन काटकोन असतात आणि एकरूप असतात। तर ही जी गुणधर्म आहेत की अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात किंवा एकरूप असतात। नंतर ज्या समोरासमोरच्या साईड आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात, समोरासमोरच्या साईड आहेत त्या पॅरलल असतात। हे सर्व गुणधर्म आपल्याला चौरसमध्ये सुद्धा दिसतात, म्हणून चौरस हा सुद्धा एक समांतरभुज चौकोन असतो। स्क्वेअर इज ऑल्सो अ पॅरलेलोग्राम। त्यानंतर समलंब चौकोन आणि समभुज चौकोन हे पाहूया। आधी समभुज चौकोन पहा। समभुज चौकोनमध्ये चारही बाजू सारख्या आहेत आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी असलेल्या अपोजिट अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात। हाच गुणधर्म आपल्याला पॅरलेलोग्राम मध्ये पण पाहायला मिळतो, म्हणून समभुज चौकोन हा सुद्धा एक पॅरलेलोग्राम असतो। मग आता यापैकी कोणता नाही, तर मला असं वाटतं समलंब चौकोन हे आपलं उत्तर पाहिजे। पाहूया का? तर समलंब चौकोन म्हणजे काय, तर पॅरलल साईड जे साईड आहेत त्या साईडच्या पेअर पैकी फक्त वन पेअर ही पॅरलल असते आणि सेकंड पेअर जी आहे ती या पद्धतीने असू शकते। तर हा जो आहे हा पॅरलेलोग्राम नाही, कारण पॅरलेलोग्राम असण्यासाठी किंवा समांतरभुज चौकोन असण्यासाठी ही एक पेअर तर पॅरलल पाहिजे आणि ही दुसरी पेअर सुद्धा पॅरललच असायला पाहिजे, तरच हा पॅरलेलोग्राम झाला असता किंवा समांतरभुज चौकोन झाला असता। या ठिकाणी हा ऑप्शन जो आहे हे आपलं उत्तर असेल, कारण समलंब चौकोन किंवा ट्रॅपेझियम हा पॅरलेलोग्राम नसतो। बाकी जर आपण पाहिलं तर समभुज चौकोनाला सुद्धा आपण पॅरलेलोग्राम म्हणू शकतो, कारण याचे सर्व गुणधर्म आपल्याला या आकृतीमध्ये दिसतात। स्क्वेअर मध्ये सुद्धा सर्व गुणधर्म दिसतात आणि आयतात देखील आपल्याला सर्वच्या सर्व गुणधर्म दिसतात। पुढचा प्रश्न पाहूया। द लेंथ ऑफ अ रेक्टेंगल इज 2x + 3y + 7z and its breadth is x - y - z. What is its perimeter? आयताची लांबी आपल्याला दिलेली आहे व रुंदी दिलेली आहे, तर आयताची परिमिती विचारलेली आहे। सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण परिमिती आणि क्षेत्रफळ यासाठी स्वतंत्र दोन टॉपिकचा अभ्यास करणार आहोत, परंतु परिमिती म्हणजे काय, तर आपण कोणतीही आकृती घेतली तर त्या आकृतीच्या बाहेरच्या बाजूने या पद्धतीने जाऊन आपण पुन्हा त्याच पॉइंट पर्यंत आलो म्हणजे ती असते त्या आकृतीची परिमिती। आणि क्षेत्रफळ म्हणजे हा मध्ये जो पोर्शन दिसतोय हा म्हणजे त्याचं क्षेत्रफळ असणार आहे। तर परिमिती कोणतीही आकृती असू द्या, परिमिती म्हणजे एका पॉइंट पासून सुरू करायचं त्या आकृतीच्या आणि या पद्धतीने जर आपण फिरून पुन्हा तिथपर्यंत आलो ते जे डिस्टन्स आहे किंवा लेंथ आहे ती म्हणजेच त्या आकृतीची परिमिती असते। मग या आकृतीच्या संदर्भात आपल्याला दोन्ही गोष्टी माहित आहेत, लांबी माहित आहे आणि रुंदी माहित आहे। तर लांबी किती वेळा, 2 वेळा, आणि रुंदी सुद्धा 2 वेळा आहे, म्हणून आपण आयताची परिमिती किंवा पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 ×
लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे. यामध्ये आपण किंमत टाकूया. तर दिलेल्या गोष्टी 2x अधिक 3y अधिक 7z ही झाली आयताची लांबी आणि त्याला गुणिले 2, कारण 2 वेळा आहे, ही 1 आणि ही 1 2 वेळा आलेली आहे म्हणून 2 ने गुणलं. नंतर अधिक पुन्हा जर आपण रुंदी पाहिली तर ती x वजा y वजा z आणि त्याच्याही बाहेर 2 लिहिला, कारण रुंदी सुद्धा 2 वेळा आलेली असते म्हणून 2 ने गुणायचं. तर आता हे जर सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल 2 दुने 4 4x अधिक 2 त्रिक 6y 2 साती 14z. नंतर इथे 2 गुणिले x अधिक 2x वजा 2 गुणिले y 2y आणि 2 गुणिले z 2z. आता याचा जर विचार केला तर जे सारखे चल आहेत किंवा व्हेरिएबल आहेत ते जवळ लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे इथे x दिसतोय आपल्याला, इथे सुद्धा x आहे, हे जर जवळ लिहिले तर 4x अधिक 2x चिन्हासहित घेऊया, प्लस 2x आहे म्हणून प्लस 2x हा पहिला भाग. नंतर दुसरा जर घेतला आपण तर y आहे 6y आणि 2y हे दोघं सारखे चल असलेले आहेत म्हणून प्लस 6y आणि हा मायनस 2y हे दोघं सारखे चल असलेले जवळ लिहून घेतले. आणि याच उदाहरणाचा तिसरा भाग बघूया. काय काय राहिलेले बघा, मी जे लिहिले त्याच्या खाली अंडरलाईन केली म्हणजे लक्षात आलं हे लिहिले गेले. आता एकच राहिला 14z प्लस 14z चिन्हासहित लिहायचं, त्याच्या समोर जे चिन्ह आहे तेच घेऊया 14z आणि हा मायनस 2z. तर आता आपल्याला 3 गट या ठिकाणी तयार झालेले आहेत. हे जर सोडवलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. पहा 4 अधिक 2 6x. नंतर या ठिकाणी जर क्रिया केली तर ही दोघं पद वेगवेगळे आहे, म्हणजे वेगवेगळे चिन्ह आहे म्हणून 6 मधून 2 गेले तर 4 आणि हा y जसेच्या तसा मोठ्या संख्ये चिन्ह अधिक 4y. नंतर या ठिकाणी 14 मधून 2 गेले तर 12z आणि मोठ्या संख्ये चिन्ह अधिक. आता पाहूया या तिघांमध्ये आपल्याला काही कॉमन दिसतोय का, तर किंवा त्या तिघांना भाग जाईल अशी संख्या, तर 2 ने सगळ्यांना जातोय म्हणून 2 त्रिक 6 2 ने प्रत्येकाला भाग दिला 2 त्रिक 6 3x. नंतर 2 ने या 4 ला भाग दिला तर 2y आणि अधिक 2 ने जर या 12 ला भाग दिला तर 6z असं त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इफ 2 congruent isosceles right angle triangles are joined diagonally, what will be new figure form? 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण एकमेकांना कर्णाजवळ जोडले असता कोणती आकृती तयार होईल? आता आपल्याला 2 आकृत्या सांगितलेल्या आहेत. सर्वप्रथम त्या कोणत्या, तर कॉन्ग्रुएंट आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. तर कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे दोघं एकतर सारखे आहेत, आणि आयसोसेलस याचा अर्थ समद्विभुज, याच्या जे 2 बाजू आहेत त्या सारख्या असतात. आणि पुन्हा वरून सांगितलंय की हा काटकोन आहे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल, आणि हा सुद्धा याचा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच ही जी साईड आहे तेवढीच साईड ही आहे आणि ही पण तेवढीच आहे, आणि पुन्हा हा अँगल जो आहे तो राईट अँगल आहे. आता सांगितलेलं काय आहे, तर हे दोघं आपल्याला जोडायचे आहेत एकमेकांना, आणि कुठे, कर्णाजवळ किंवा डायगोनली आपण जोडले तर डायगोनल जवळ घेऊन एकमेकांच्या जवळ जर या पद्धतीने जोडले तर सेम हा कोपरा या कोपऱ्यावर येणार आहे, आणि हा जो आहे तो या ठिकाणी येईल, डायगोनल एकमेकांवर येईल. आणि ह्या ज्या बाजू दिसतील आपल्याला, आता समजा ही एक समोरची आणि ही बाजू, तर ह्या 1 2 3 4 चारही बाजूंचं माप जे आहे ते सारखं येणार आहे, आणि जे ह्याचे अँगल आहेत ते ऑलरेडी राईट अँगल आहेत, म्हणजे हा स्क्वेअर तयार होईल. लक्षात घ्या, हा एक अँगल, हा एक, 2 तर आपल्याला ऑलरेडी कळालेले आहेत जे राईट अँगल आहेत, तर दुसरे 2 जे आहेत ते सुद्धा राईट अँगलच असणार आहेत. आणि ह्या ज्या बाजू आहेत त्या सर्व बाजू आपल्याला सारख्या दिसत आहेत. जर हे 2 एकमेकांना आपण जोडले या पद्धतीने सरकून तर आपल्याला स्क्वेअर किंवा चौरस त्या ठिकाणी तयार झालेला दिसेल. क्वाड्रिलेटरल ABCD is rhombus. Angle C is equal to 2x plus 4 degree. Measurement of angle ADC is equal to 3x plus 6 degree.
आणि विचारलेलं आहे आपल्याला मेजरमेंट ऑफ CDE याचं आपल्याला मेजरमेंट विचारलेलं आहे. प्रश्नचिन्ह. समभुज चौकोन आपल्याला दिलेला आहे, रोम्बस म्हणजे समभुज चौकोन. या समभुज चौकोनामध्ये आपल्याला ह्या कोणाचं माप दिलेलं आहे ADCचं, ते आहे 3x + 6. 3x + 6 या कोणाचं माप आणि Cचं माप दिलेलं आहे 2x + 4. हे दोघा कोणांचं माप दिलेलं असेल आणि कोणत्याही कोणाचं माप विचारलं तर आपण सांगू शकतो. कसं पाहूया. हा जो आहे हा रोम्बस आहे किंवा समभुज चौकोन आपल्याला दिलेला आहे आणि समभुज चौकोन हा एक पॅरलेलोग्राम असतो किंवा समभुज चौकोनाच्या ज्या समोरासमोरच्या बाजू असतात या पॅरलल असतात. आणि जर समजा AD पॅरलल टू BC आणि DC जर आपण ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर हे जे दोन आहेत हे इंटेरियर अँगल आहेत आणि या दोघं अँगलची किंवा आंतर कोन आहेत आणि ह्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून मी लिहून घेतो अँगल ADC प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. त्यानंतर त्यांचं जे माप दिलेलं आहे ते लिहूया 3x + 6 अधिक 2x + 4 बरोबर 180 अंश. त्यानंतर पाहूया ज्यांना चल आहे त्यांची बेरीज 3x + 2x 5x अधिक हा 6 आणि 4 यांची बेरीज 10 बरोबर इकडे आहे 180 अंश. हा 10 या ठिकाणी प्लस आहे, तिकडे जर पाठवला तर होईल मायनस, म्हणून हा 5x जशास तसा आणि इकडे 180 - 10. हा 10 प्लस होता, इकडच्या बाजूला आणल्यानंतर मायनस केला तर 5x बरोबर 180 - 10 म्हणजे 170. तर आपल्याला किंमत x ची काढायची आहे म्हणजे हा 5 सुद्धा या ठिकाणी नको, म्हणून 170/5 गुणिले होता, इकडे आल्यावर झाला भागिले. 5 × 5 5 × 15 आणि नंतर पुन्हा 2 उरले 5 × 4 = 20. x ची किंमत जी आहे ती आलेली आहे 34 अंश किंवा 34 डिग्री. आता आपल्याला काढायचं आहे या कोनाचं माप. तर पाहूया किती येतं 3 गुणिले x आहे 34 अधिक 6 बरोबर किती पाहूया 3 × 4 = 12 च्याला 1 3 × 9 आणि 1 10 102 अधिक 6 बरोबर 108 अंश. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, या पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल AD आणि इकडे C आहे आणि इकडे E आहे. जर आपल्याला हा 108 अंश दिसतोय असं काय वाटलं थोडा क्रॉस, हा 108 आहे तर इकडचा किती, हे दोघं मिळून काय आहेत लिनियर पेअर आहेत किंवा रेषीय जोडीतील कोन आहेत. ADC प्लस CDE या दोघांचा जर विचार केला तर हे दोघं रेषीय जोडीतील कोन आहेत. या दोघांपैकी एक माहित असेल तर आपण दुसरा सांगू शकतो. दोघांची बेरीज जी आहे ती 180 अंश असते. मग हा 108 आहे तर 180 मधून जर आपण 108 मायनस केला तर 10 मधून 8 गेले तर 2, हातच्या परत 8 मधून 1 गेला तर 7 म्हणजे 72 अंश हे येणार आहे त्या ठिकाणी असलेल्या कोनाचं माप. म्हणजे CDEचं जे मेजरमेंट आहे ते 72 अंश आहे. आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या आपण काय केलं, सुरुवातीला हे दोघांच्या बाबतीत विचार केला तर हे दोघं ॲडजसेंट अँगल आहेत. रोम्बसचे ॲडजसेंट अँगल किंवा पॅरलेलोग्रामचे ॲडजसेंट अँगल समांतरभुज चौकोनाचे लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ही बेरीज केली त्यावरून x ची व्हॅल्यू काढली आणि x ची व्हॅल्यू याच्यात जर टाकली तर ह्या कोनाचं माप आपल्याला ADCचं मेजरमेंट मिळालं ते म्हणजे 108 किंवा 108. आता यावरून आपण याचं सांगू शकतो कारण हे दोघं लिनियर पेअर आहेत किंवा रेषीय जोडीतील कोन आहेत. ADC अधिक CDE बरोबर 180 अंश आणि 180 मधून जर हा काढला आपण 108 तर राहील 72 अंश. CDEचं मेजरमेंट आहे ते येणार आहे 72 डिग्री. एक शेवटचा प्रश्न पाहूया. इन द फिगर quadrilateral ABCD is an isosceles trapezium. If measurement of angle BAD is equal to 80 degree, what is measurement of CBE? आपल्याला दिलेलं काय BAD आपल्याला दिलेलं आहे 80 डिग्री. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की जर तो आयसोसेलस ट्रॅपेझियम असेल तर त्याचे जे हे लगतचे
खाली दिलेले पायालगतचे जे कोन असतात ते सारखे असतात. मग हा 80 डिग्री आहे तर हा सुद्धा किती असणार आहे 80 डिग्री. आणि दुसरी गोष्ट या बाजूला पाहूया, जर हे दोघे 80 आहेत तर आता वरचे जे दोघं आहेत ते सुद्धा दोघं सेम असतात, कारण याच्या ह्या दोन बाजू सारख्या आहेत. आणि जर आपण उलटा तिकडच्या बाजून जर विचार केला तर हे जे अँगल आहेत हे सुद्धा पायालगतचे कोन आहेत. आयसोसेलेस ट्रॅपेझियमच्या संदर्भात पायालगतचे कोन एकरूप असतात. मग हे दोघे मिळून जर 8 + 8 160 अंश आहेत तर 360 मधून जर आपण विचार केला हे 160 गेले तर राहिलेले किती आहेत तर 200 अंश आहे. त्या राहिलेल्या 200 मध्ये हे दोन सारखे म्हणजे भागिले 2 जर केला तर 100 अंश. याचा अर्थ या प्रत्येकाचं जे माप आहे ते 100 अंश असणार आहे. पायालगतचे कोन एकरूप आणि उलट बाजूने विचार केला तर हे सुद्धा पायालगतचे आहेत ते एकरूप. आणि दोघांचं मिळून किती तर या दोघांचं सारखं आहे 160 झालं. ते जर आपण एकूण चौकोनाचे चारही कोन 360 असतात त्यापैकी 160 काढून घेतले तर राहिलं 200 अंश. आणि त्या 200 मध्ये हे दोघं आणि तेही एकरूप आहेत, म्हणून दोघांचं जे माप आहे ते 100 अंश. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे तर मेजरमेंट ऑफ CBE. आता हा जर बाहेरचा विचारलाय तर याला सांगायला सुद्धा काही हरकत नाही, कारण हा 80 आहे आणि त्याला हा लिनियर पेअर आहे तर तो सुद्धा येणार आहे 100 डिग्री, कारण दोघं मिळून येतात 180 अंश. म्हणून अँगल CBE = 100 डिग्री. अशा प्रकारे आपण चौकोन आणि चौकोनाच्या गुणधर्मावर आधारित काही उदाहरणांचा सराव केला. थँक्यू.